आकाशवाणी नागपूर. संस्कृती बेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत असून जगाचं भविष्य घडवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण. जागा वाटपावर उद्या महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा करणार असल्याची नाना पटोले यांची माहिती. राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या परिवर्तन महाशक्तीकडून 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातून वामनराव चटप यांना उमेदवारी. आणि देशभरात आज पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन. आता सविस्तर बातम्या. भारत सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत असून जगाचं भविष्य घडवण्यासाठी पुढाकार घेत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. एका खासगी माध्यम समूहानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारत आशेचा किरण म्हणून उदयाला आला असं म्हणतानाच मोदी यांनी कोविड, जागतिक अर्थव्यवस्था, महागाई, हवामान बदल, बेरोजगारी आणि युद्ध यासारख्या जागतिक परिस्थितीच्या भारतावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख केला. रालोआ सरकारनं तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 125 दिवसात 9 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही. जागा वाटपाची चर्चा सुरू असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या 96 जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यात नव्यानं स्थापन झालेली तिसरी आघाडी अर्थात परिवर्तन महाशक्तीकडून 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी 8 जागा प्रहार जनशक्ती पक्षाला तर 2 जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या असल्याची माहिती शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित होते. परिवर्तन महाशक्ती आघाडीनं अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी दिली आहे तर रावेरमधून अनिल चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय चांदवड विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, देगलूर बिलोलीमधून सुभाष साबणे, ऐरोलीमधून अंकुश कदम, हातगाव हिमायतनगरमधून माधव देवसरकर, हिंगोलीमधून गोविंदराव भवर, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरामधून वामनराव चटप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय शिरोळ आणि मिरज या 2 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. या जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या 22 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं आयोजित समारंभात 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील जलसंपदा विभाग तसंच नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागानं अलीकडेच 38 विजेत्यांची घोषणा केली होती. यात सर्वोत्कृष्ट राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, सर्वोत्कृष्ट शाळा अथवा महाविद्यालय, उद्योग क्षेत्र तसंच सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ती संघटना, सर्वोत्कृष्ट संस्था आणि सर्वोत्कृष्ट नागरी संस्था अशा एकूण 9 वर्गवारी अंतर्गत विजेत्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारनं देशभरातल्या 6,26,000 गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. नागरी क्षेत्रातल्या जमिनींचं सर्वेक्षण आणि पुनर्सर्वेक्षण करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला ते संबोधित करत होते. भूसंसाधन विभागानं आतापर्यंत जमिनीच्या मालकी हक्काचे निदर्शक असलेले 14 कोटी भू आधार क्रमांक वितरित केले असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरी भागातही जिओस्पेशलिस्ट तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं चौहान यांनी सांगितलं. सुरुवातीला 130 शहरांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे. भामरागड तालुक्यातील कोपरशी कोठी जंगल परिसरात आज दुपारी नक्षल्यांसोबत C-60 पथकाच्या जवानांची चकमक झाली. या चकमकीत 5 ते 10 नक्षली ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या शोध मोहीम सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख इथं चीनी सैन्याचा हल्ला परतवून लावताना 10 पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाले होते. त्यांच्यासह देशभरातल्या विविध मोहिमांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो. या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून पोलिसांना अभिवादन केलं. पोलीस स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या पोलिसांच्या शौर्य आणि बलिदानाचा गौरव केला आहे. समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये पोलिसांच्या अजोड समर्पणाची त्यांनी प्रशंसा केली. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशभरात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतींना नायगाव पोलीस मुख्यालयातल्या स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतले वाणिज्यदूत आणि प्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दलानेही समाजमाध्यमावरच्या संदेशातून शहीद पोलिसांना अभिवादन केलं. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा मान राखत जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या सर्व हुतात्मा पोलिसांना सलाम असं या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 56वा पुण्यतिथी महोत्सव आज मोझरी इथल्या गुरुदेव नगर इथं साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त सुमारे 1 ते 1.5 लाख भक्तगणांनी समाधीस्थळी दुपारी 4:58 मौन श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमादरम्यान होणारी गर्दी पाहता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूक व्यवस्थेत एकदिवसीय बदल करण्यात आला आहे. यानुसार अमरावतीकडून तिवसा तालुक्यातील मोझरी गुरुदेव नगर मार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक नांदगाव पेठ पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून मोर्शी मार्गे नागपूरकडे वळवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या YouTube-वरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. आज जागतिक आयोडीन कमतरता दिवस आहे. चांगल्या आरोग्यासाठी आयोडीनच्या आवश्यकतेबाबत जागरूकता वाढवणं आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आयोडीनच्या कमतरतेमुळे माणसांच्या सर्वांगीण विकास आणि वाढ यावर अनेक प्रतिकूल परिणाम होतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार दूर करण्यासाठी सरकारनं नॅशनल आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल उपक्रम सुरू केला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 15 ऑक्टोबरपासून हमी भावापेक्षा कमी बाजारभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे पत्र लिहून तक्रार केली होती. परंतु या पत्राची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून हलका लाठीमार करण्यात आला. भाजपतर्फे काल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यात बुलडाणा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षानं 3 विद्यमान आमदारांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. जळगाव जामोद मतदारसंघातून डॉ. संजय कुटे, खामगावमधून विधिज्ञ आकाश फुंडकर आणि चिखलीमधून श्वेता महाले निवडणूक लढवणार आहेत. सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा दर 78,400 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 98,190 रुपये आहे. आज देशांतर्गत शेअर बाजारात चांगली खरेदी दिसून येत असून सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवली गेली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण. जागा वाटपावर उद्या महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा करणार असल्याची नाना पटोले यांची माहिती. आणि राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या परिवर्तन महाशक्तीकडून 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातून वामनराव चटप यांना उमेदवारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.